आमची आजच्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे. आता 9 वाजलेत. आता आम्ही मग अशी छान असा पास्ता, पोहे, कडक चहा असा ब्रेकफास्ट केला आणि आम्ही आता निघालो आहे. आज आम्हाला अराऊंड 5 ते 6 तास लागतील असा अंदाज आहे, पण बघूया किती वेळ लागतो आहे ते. आणि जसं मी मगाशी म्हणालो, आज अराऊंड 900 फुटांचा एलिव्हेशन गेन आहे आमचा. तर आम्ही बऱ्यापैकी वर चढणार आहोत. स्टीप इन्क्लाइन आहे. तर आपण बघूया आजचा दिवस कसा आहे ते. ट्रेकची सुरुवात चिखलाने झालेली आहे अशी. हां, आहे, होपफुली चिखलच असेल. आम्हाला पॅक लंच दिला आहे. सो आम्ही कॅम्पसाईटला मोस्टली संध्याकाळीच पोचू, पण त्याआधी मध्ये कुठेतरी एका ठिकाणी थांबून आम्ही लंच करू. स्नॅक्स पण दिलेत, बिस्किट्स दिलेत, मँगो ज्यूस दिला आहे, तुझा आवडता. हो, माझा आवडता. तर बघूया. आता तरी छान वाटतंय, वातावरण चांगलं आहे. तिथे समोर दिसते ते ग्रहण गाव, तिथे आम्ही काल थांबलो होतो. तिथून अजून पुढे आलं ना तरी आपल्याला इथे बरेचसे नवीन होमस्टेज, कॅम्पिंग साईट्स झालेल्या दिसतात. या साईडला पण अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. मेन जे गाव आहे ते तिथेच आहे. तिथे समोर मंदिर आहे. काल आम्ही ज्या कॅफेमध्ये गेलो होतो ते इथेच कुठेतरी आहे. इथून बरेचसे पासेस आहेत जिथे लोक ट्रेकिंगसाठी जातात, पण सार पास हा खूप फेमस आहे. आम्हाला काल बरेच ग्रुप्स दिसले, आजही दिसतील बरेचसे ग्रुप्स. इथे ना जरा जास्त इन्क्लाइन आहे, थोडासा स्टीप सेक्शन आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 45 डिग्री चढतो आहे. कॅमेऱ्यामध्ये जे टेरेन थोडं फ्लॅट आउट होतं, एवढं दिसत नाही, पण असं बऱ्यापैकी उंच जातं आहे. तिथून पण एक इन्क्लाइन असा सरळ जातो, पण ते जरा जास्तच, पण तो जरा जास्तच स्टीप इन्क्लाइन आहे. हा जरा बेटर आहे. सो आम्ही ही ट्री लाईन आहे त्याची ट्रॅव्हर्स करून जातो. असं करत आम्हाला वर जायचं. एवढं मोठं झाड आहे, ते मुळासकट उपटून पडले. मग इथून त्यांनी कापलं आहे. झाड बऱ्यापैकी असं थोडं मोठं असणार. वेदर पण छान वाटतंय. मला आता ऑलमोस्ट 1 तास झाला आहे ट्रेक स्टार्ट करून. छान इन्क्लाइन. आता आम्ही आमच्या पहिल्या रेस्ट स्टॉपपाशी पोचतो आहे. थोडा आराम करणार, पाणी वगैरे पिणार आणि मग आमचा जो ॲसेंट आहे तो कंटिन्यू करणार. पण व्ह्यूज यार, म्हणजे
व्ह्यूसाठी किती पण वेळा थांबलं तरी ते कमीच आहे. चला कसला ज्यूस आहे? पहाडी फ्लावर ज्यूस असं ते म्हणाले. खरं काय ते पहाडी फुलांचं ज्यूस. त्यांच्या मते हे प्यायल्याने आम्हाला एनर्जी मिळणार आहे ट्रेकसाठी. छान आहे. अजून टाइम आहे त्याला, अजून टाइम आहे. अजून मला काय मुश्किल करायचं तेव्हा अजून एक काय नाही बोलत. छान आहे. हेच घ्या ना. असं नाही ज्यूस. अजून एक ग्लास पितो. काय करते तेव्हा करा. मग ते मला इथंच खचून जाईल. ते आम्ही मगाशी ब्रेक घेतला आणि आता स्टीप इन्क्लाइन आहे आणि असा झिगझॅग रस्ता जातो वर. बघायला व्ह्यूज चांगले आहेत, सिनिक आहे, पण थकायला होतोय खूप. ट्रेक स्टार्ट करून जवळजवळ 2.5 तास झालेत आणि आम्ही 9ला सुरू केला होता. 11:30 होत आहेत आणि आम्ही आमच्या एका रेस्ट स्टॉपपाशी घेतो आहे आता. तर आम्ही आमच्या लंच स्पॉटला पोहोचलो आहोत. आय थिंक आम्ही अर्धा अल्टिट्यूड क्लाइंब केला आहे. म्हणजे आज अराऊंड 800 फुटाचा अल्टिट्यूड आम्हाला गेन करायचा आहे. तर आम्ही अराऊंड 400 फूट वगैरे आलो आहे आणि 3 तास झालेत ट्रेक स्टार्ट करून. आता आम्ही इथे लंच करू, थोडा आराम करू आणि मग इथून परत पुढे ट्रेकला सुरुवात करू. आमचा आता लंच करून झाला. छान असा आलू परोठा आणि मिक्स लोणचाचा आस्वाद घेऊन आम्ही आता निघालो आहोत आमच्या आजच्या कॅम्पसाईटला जायला. आत्ता 12:30 होत आहेत आणि थोडं ऊन आहे. त्या उन्हाच्या उभे चालायला छान वाटतंय. काय व्ह्यू आहे.
आता ऊन सोडून आम्ही थोडंसं सावलीत आलो तर मला जास्त थंडी वाजायला लागली आहे. आणि आमच्याकडे काही जॅकेट वगैरे काहीच नाही आहे. सगळं आम्ही पोर्टरकडे पोर्टरकडेची बॅग आहे आमची, त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याला एवढी थंडी वाजणार नाही जर आपण चालत राहिलो. थोडासा ब्रेक घेतला की थंडी वाजते, पण जसं चालायला लागतो बॉडी थोडी वॉर्म होते. प्लेझंट आहे, काही टेन्शन नाही. फायनली आम्ही पोचलो आहोत कॅम्प साईडला. आणि हलका हलकासा पाऊस पण सुरू झाला आहे आणि थोडीशी थंडी पण वाटली. आता असं आहे की आमचे जे जॅकेट्स, टोप्या, ग्लव्ज वगैरे असं जे सामान आहे ते आम्ही पोर्टरबरोबर पाठवले. तर ते आलं असेल की नाही ते बघावं लागेल. आलं नसेल तर थोडं वाट बघावी लागेल जोपर्यंत आम्हाला जॅकेट्स मिळतील. छान आहे, वरतून व्ह्यू बघूया. गारा पडतायत. पहिल्यांदा गारांचा अनुभव. पहिला घरात मी पण हो, फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. ते समोर पाऊस दिसतोय. ह्या साईडला पण काही तासाभरापूर्वी ऊन होतं आणि आता अचानक सगळं काळं झालं आणि पावसाला सुरुवात झाली आहे. गारा पडायला सुरुवात झाली आहे. पाऊस तर आहेच. टेम्परेचर अचानक सिंगल डिजिटमध्ये गेलं आहे, म्हणजे 3 डिग्री वगैरे असेल. गारा पडत आहेत आणि ना हातांना काहीच असं जाणवत नाही आहे. जाणीव कमी झाली आहे, फील होत नाही आहे काही. असं मध्ये मध्ये असं मुठी आम्ही बळवत राहतो आहे. पाऊस तर वाढलाच आहे, आवाजावरनं कळत असेल. आणि असे बारीक बारीक बर्फाचे कण पण पडत आहेत. गारा खूप मोठ्या नाही आहेत पण बऱ्यापैकी आहेत. बरं झालं वेळीच पॉन्चो मी घातला. तर फक्त लवकरात लवकर कॅम्प साईटला पोहोचून जरा शेकोटीसमोर बसायचं एवढंच आहे डोक्यात. नहीं मुझे पैर नहीं हो. काठीचा आधार घे, काठीचा आधार, काठीचा आधार. नहीं फिसलेगा, मैं पकड़ रहा हूँ ना आपको. आप डरो मत, आ जाओ आ जाओ, आप डरो मत. जितना आप डरेंगे फिर रोड स्लिप होगा. बूट चांगले आहेत आपले, घसरणार नाही. आ जाओ आ grip जाओ आहे. आ जाओ आ जाओ. हां. डरो मत डरो मत.
आगे रखो क्या काम रखो यार और पास सारा रास्ता हाथ हो गया सुंदर ये खाते ठीक देने ऐसी ना खाली काठी अशी डोक्यावर पकड. थोडा ट्रिकी पॅच आहे. थोडा नाही, चांगलाच ट्रिकी पॅच आहे. इथे काठी नसेल तर उतरणार थोडं डिफिकल्ट डरो आहे. मत आप जब मैंने पकड़ा आप डरने की मत आप टेंशन मत लो किसको नहीं आप आ जाओ हाँ जाओ हाँ मेरे से आप सब पूरे जाओ थोडासा मी ऑलमोस्ट पोचलोय कॅम्प साईटसाठी. थोड्याशा पायऱ्या बाकी आहेत. भाई वीडियो पे चेक में मत हळू हा. विजांच्या कडकडाटात आम्ही शेवटचा टप्पा उतरतोय. नाही काही विजांचा आवाज पण जरा वेगळा आहे. ते सगळ्या डोंगरातून व्हॅलीमधून आवाज घुमतो ना, तो आवाज आणि आपल्या शहरामध्ये जो विजांचा कडकडाट होतो तो अतिशय वेगळा आवाज आहे. काठीचा आधार. स्टोन्स आ रहे हैं बोले हाँ ये स्नो नहीं है ये जो आ रहे हैं ना हाँ वापस चल. हाँ काठीचा आधार घे. काठीचा आधार हो. मगाशी तिथे व्ह्यू अगदी क्लिअर होता आणि आता संपूर्ण ढगाने भरले. आज आम्ही आहोत मिनथाज कॅम्प साईडला. 11,154 फूट. आम्ही आता निघतोय इथून. तर आता मगाशी ब्रेकफास्ट झाला, चहा प्यायलो आणि आम्ही आता पुढच्या कॅम्प साईडला निघतोय. जे ग्रहण विलेज होतं ते 7,000
700 फुटांवर होतं. आणि ही जी कॅम्पसाईट आहे मेन ताज ती 11,154 फुटांवर आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 3,000 ते 4,000 फुटांचा एलिव्हेशन गेन केलं काल. आता असं चालताना पण धाप लागते आहे, लगेच थकायला होतं कारण हवा विरळ झाली आहे. तर मी आता जास्त काही बोलत नाही, आम्ही ट्रेक कंटिन्यू करतो. आता पाऊस पडत असल्याने काही व्ह्यूज दिसतील की नाही माहीत नाही, पण जेवढे पण दिसतील तेवढे मी दाखवायचा प्रयत्न करेन. पायवाट पूर्ण ओली झाली आहे, तर जरा सावकाश. आणि आम्ही आता लिटरली जे काय ढगांच्या मध्येच होतो. खाली पण ढग आहेत पावसाचे आणि वर पण आहेत. आणि मला अजून असं ट्रॅव्हल्स करून या रिचच्या पलीकडे जायचं आहे. आजची कॅम्पसाईट तिथे आहे. तर कसं वाटतंय, कसा आहे आत्तापर्यंतचा अनुभव? वातावरण तर खूप प्लेझंट आहे. फक्त रूट थोडासा टायरिंग आहे कारण आपण खूप फास्ट अल्टिट्यूड गेन करतो. पण वर्थ, व्ह्यूज बघितले की सगळं वर्थ. चला कंटिन्यू करूया. मी आता ट्री लाईन क्रॉस करतोय. ट्री लाईन म्हणजे इथे दिसत असेल की इथपर्यंत झाडं आहेत, ह्याच्यावर झाडं नाही आहेत. म्हणजेच एका स्पेसिफिक अल्टिट्यूडपर्यंतच झाडं उगवतात आणि त्याला ट्री लाईन म्हणतात. आता ह्या आय थिंक हा अल्टिट्यूड आहे अराउंड 12,000 फूट. ट्री लाईनच्या नंतर वर हवा पण विरळ होते, ऑक्सिजनची मात्रा कमी होते. त्यामुळे आता ह्याच्या पुढचा जेवढा पण आमचा ट्रेक बाकी आहे, आजची कॅम्पसाईट, मग उद्या आम्ही सार पास तिथून चढणार आहोत. हे सगळं आम्ही ट्री लाईनच्या वर असणार आहोत. अजूनही बरंच बाकी आहे. आमचा अजून लंच ब्रेक बाकी आहे. आम्हाला अजून 1.5 ते 2 तास झाले असतील सुरू करून. मगाशी वेदर क्लिअर नव्हतं, आता बऱ्यापैकी क्लिअर आहे. इथे खाली दिसतंय ते ग्रहण विलेज. इथून आम्ही ट्रेक स्टार्ट केला दुसऱ्या दिवसाचा. आणि असं आम्ही असं होत इथून वर आलो आणि आमची कॅम्पसाईट इथे कुठेतरी होती. तर मी आता ऑलमोस्ट समोर जी माउंटेन रेंज दिसते समोर, इथे या बाजूला बर्फ पडला आहे, इथे या बाजूला पण बर्फ आहे. तर मी ऑलमोस्ट त्याच माउंटेन रेंजच्या हाईटला आहोत. मला अजून थोडंसं जायचं आहे मागे. चलो चलो चलो, ऊपर रुको, पहुंच गए, वो सिग्नल पॉइंट आने वाला है. थोडंसं वर जायचं आहे आम्हाला. इथे मागे ना, जिथे बर्फ दिसतोय तुम्हाला पांढरा, तिथे आमची कॅम्पसाईट आहे आजची. आता साधारण अर्ध्या तासात आम्ही पोहोचू तिकडे. आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो आहे कॅम्पसाईटवर. तिथे समोर कॅम्पसाईट आहे आजचा. आणि उद्या सकाळी आम्ही सारपाससाठी पुश करणार आहोत. आणि रात्री 2:30 वाजता वगैरे असं निघू सगळं सामान घेऊन. आणि दिवस सुरू होईल तोपर्यंत आम्ही समिटवर जाऊ आणि मग तिथून खाली उतरू नंतरच्या कॅम्पसाईटवर. तर
बर्फच आहे इथे. इथे बर्फ आहे, इथे बर्फ आहे, इथे कॅम्प साईटवर इथे बर्फ आहे, बाकी सगळीकडे ढग आहेत. एवढ्या उंचावर जिओ आणि एअरटेलला नेटवर्क आहे, त्यामुळे सगळे इथे पोचल्यावर आपापल्या घरी कॉल करतायत सगळ्यांना. व्हिडिओ कॉल्स चालू आहेत, फोन कॉल्स चालू आहेत. ह्याच्या पुढे परत गेल्यावर नेटवर्क मिळणार नाही. याच पॉईंटला नेटवर्क आहे. इमॅजिन सिटीमध्ये आपल्याला नेटवर्क नसतं आणि इथे ऑलमोस्ट आम्ही 12,000 फूट क्रॉस केला आहे आणि इथे आम्हाला नेटवर्क मिळतं आहे चांगलं 5G जिओचं. हा प्रॉपर स्नोफॉलला सुरुवात झाली आहे, दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. असे ना खूप बारीक बारीक स्नोफ्लेक्स असे हातावर येत आहेत. तेवढं दिसणार नाही बट खूप सुंदर आहे. आमची कॅम्प साईट आहे तिथे जायचं आहे आम्हाला. स्नोफॉलचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. तुझा पण पहिलाच? दोघांचाही पहिला अनुभव. हेलो. हाँ तो थर्मल निकालूंगा ही नहीं, थर्मल पहले से नीचे से पहन के रखा. हा फ्लफी बर्फ आहे, सगळीकडे बर्फ पडलाय एकदम फ्लफी. आपला हा टेंट आहे. चला आप जाऊन बसू. आहे स्लीपिंग बॅग एक्स्ट्रा आहे यांच्याकडे, नसेल काय ना तुमची बघा रे स्लीपिंग बॅग आहे का चेक करतो मी. आज गेलोच नाही. सॉफ्ट आहे. तर दुपारचे 3:45 झाले आहेत आणि अशी काही कॅम्प साईट दिसते आमची. तर नुकतंच फ्रेश स्नोफॉल झाला आहे, हे आम्हाला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही थोड्या वेळ जरा वेळ झोप काढली आणि टेंटच्या बाहेर येऊन बघतो तर हे दृश्य होतं. ही आमची टीम आहे समोर, ती आता एन्जॉय करतायत. पुढे जा. मॅडम लक्ष द्या, त्यांचे फक्त कॉपी करा.
ए बाबे आला. काय बाब्या? ये जा. मी नाही काय आलेले कुरकुर सुरू व्हायची. मेरा क्लायंट आहे मेरा. हे काय फणसाचे घर आहेत. फणसाचे घरी बघू काल नाही काय फण हे बघ खा खा हा काढ हे चांगला एक फोटो काढ ना मोमोज हे आहे ना. व्हिडिओ आहे ना आपला मोमोज आणि सूप. एकला आपण काय देतो ते मी दाखवा लोकांना. गारो होईल सूप गारो. सो आज आमचा ट्रेकचा 3रा दिवस संपलाय. आज आम्ही मिंथाच वरून निघालो आणि आज आम्ही नगारूला येऊन पोचलो. आम्ही साधारण 1000 फुटाचं एलिव्हेशन तर नक्कीच केलं आहे. अतिशय स्टीप, अतिशय डिफिकल्ट, पण खूप सुंदर व्ह्यूज देणारं असं ते एलिव्हेशन होतं. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही साधारण 12,000 फुटावर येऊन आज थांबलो आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी संपला आहे, पण आम्हाला उद्याची तयारी करायची आहे, कारण उद्याचा दिवस आमचा लवकरही सुरू होणार आहे आणि खूप मोठा दिवस आहे. सो आम्ही जातो ती तयारी करायला. तोपर्यंत तुम्ही हा सुंदर व्ह्यू एन्जॉय करा. बाय बाय.